प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण जर पाहिलं तर सध्या आपला भारत हा डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे. तर आपला देश डेव्हलप्ड होण्यासाठी अजूनही बऱ्याच काही गोष्टींवर वर्क करण्याची गरज आहे. तर त्या गोष्टी आपण जाणून घेऊया की आपण सर्वजण एकत्र येऊन कोणत्या गोष्टींवर वर्क करू शकतो जेणेकरून आपला भारत लवकरच एक डेव्हलप्ड कंट्री, विकसित देश होईल. तर सर्वप्रथम आपण आपल्या भारताला ग्लोबल इनोव्हेशन हब बनवले पाहिजे. ज्या पण काही नवनवीन आयडियाज आहेत, जे इनोव्हेशन्स आहेत, त्याचे पेटंट करून त्याचे मॅन्युफॅक्चरिंग हे आपण सर्वांनी भारतातच केले पाहिजे. आत्ता जर आपण पाहिलं तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स हा भारताचा राऊंड अबाउट 40th आहे, 40व्या नंबरवर आहे. तर आपल्याला नंबर 1 पहिल्या 10 मध्ये कसं येता येईल यावर वर्क केलं पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे AI आणि रोबोटिक्स. सध्या खूप काही चेंजेस होत आहेत. तर AI आणि रोबोटिक्सचा वापर आपण रिअल लाईफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी केला पाहिजे. जर एक्झाम्पल घेतलं तर हेल्थ केअरमध्ये सर्जरी वगैरे करण्यासाठी सध्या रोबोट्स, AI रोबोट्स थ्रू आपण करू शकतो. त्यानंतर अर्ली डिसीज डिटेक्शन हे पण AI रोबोटिक्स थ्रू लवकरात लवकर केले जाते. आणि आत्ता जर आपण सध्या पाहिलं तर गोल्ड माइन्स, देन इथेनॉल वगैरे फाइंड आउट करण्यासाठी की ह्याचे साठे कुठे आहेत, तर ते आधी एका माणसाला किंवा सायंटिस्टला हुडकायचे असेल तर त्यासाठी खूप टाइम लागायचा. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग करेक्ट डेस्टिनेशन of having ethanol or gold is around almost negligible, like 0.55 1%. But if we now see with the help of AI calculation statistics, the probability of getting correct destination of having gold or ethanol is almost 70%. तर अशा प्रकारे AI आणि रोबोटिक्सचा चांगल्या प्रकारे आपण नक्कीच वापर करू शकतो. त्यानंतर तिसरा मुद्दा, जास्तीत जास्त स्टार्टअप्स आपण स्टार्ट करून त्या स्टार्टअप बिझनेसला आपण सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे. स्टार्टअप बिझनेस थ्रू कोणतीही आयडिया नवीन इम्प्लिमेंट झाली तर त्याला आपण सर्वांनी, भारतीयांनी वाव दिला पाहिजे, जेणेकरून आपल्या भारतीय स्टार्टअप्सला आपण एक नवीन दिशा देऊ शकतो.